करता आहे कशा प्रकारे राहणार आहे विदर्भात तुम्ही निवडलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भात कशा प्रकारे सगळी रश्मिताईच्या नेतृत्वात काही विशेष कानमंत्र देण्यात आलेला या संवाद यात्रेत नाही मुळामध्ये एकंदर महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय जडणघडण होते ते सामान्यातल्या सामान्य माणसाला पण कळते। त्यामुळे आम्ही तर आमच्या पक्षाच्या मुशीमध्ये काम करतोय, त्यामुळे कानमंत्र द्यायची गरजच नाही। आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्णतः पार पडणं आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी आउटपुट काढणं यासाठी श्री शक्तीचा आमचा संवाद, ज्या महिला आपलं घरदार सोडून जो पक्षाला वेळ देतात त्या पक्षाच्या वेळेला क्वालिटी वर्क कसं करता येईल। म्हणजे स्वयंपाक तर आम्ही सगळ्या बनवतो, पण स्वयंपाकामध्ये पण काही टीप असतात की तो कसा चांगला होऊ शकतो अधिक। त्यामुळे राजकीय पण काही टिप्स असतात की कशा तुम्ही अधिक प्रभावशाली काम करू शकाल। आणि म्हणजे कोविड पासून तर आम्ही फारसं एकमेकांना भेटलो नाही म्हणायला हरकत नाही, तर त्याच्यानंतर जे राजकारण महाराष्ट्राचं ढवळून निघालं आणि त्याच्यानंतर थोडंसं धुळवड कमी झाली असं समजून आम्ही आज एकत्र विदर्भाचा दौरा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये रामटेक आहे विधानसभा, सावनेर आहे, काटोल आहे आणि नागपूर आहे आजच्या दिवसाला। यातल्या ज्या प्रमुख पदाधिकारी महिला आहेत त्या सगळ्या येणार आहेत। त्यांचे काही प्रॉब्लेम्स, महिलांना तर कुठल्याही पक्षात काम करू दे प्रॉब्लेम्स सगळ्यांनाच असतात, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात। त्यामुळे आपला अनुभव, मुंबईचा अनुभव या महिलांशी शेअर करणं, इकडचा अनुभव आपण, कारण दरवेळेला आम्हीच शिकू असं नाही, त्यांच्याकडनंही आम्हाला शिकायला मिळेल की नाही ताई असं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे। आणि त्यासाठी तो संवाद श्री शक्तीचा असं घेतलेला आहे। म्हणजे उद्या पण 18 जानेवारीला हिंगणा, उपरेड आणि कामठी इथे पण आहे आमचा, म्हणजे प्रत्येक विधानसभेला आम्ही भेट देणार आहोत। 19ला पण भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि चिमूर असं करून सांगता होणार आहे। ही पहिली तोंड ओळख म्हणा किंवा त्यांचे काही जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना वाटतंय काय आत्ताच्या झालेल्या सगळ्या घडामोडीमध्ये तुमचं मत काय, ज्या अर्थी त्या आजही पक्षाच्या याच्यामध्ये काम करायला तयार आहेत आणि आले आहेत, याचा अर्थ निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांचा उल्लेख होतो। आणि त्यांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांच्याकडनं पण आम्हालाही मार्गदर्शन मिळेल, कारण दरवेळेला असं काही नसतं की आम्हीच शिकवणार आणि आम्हीच जाणार, तर नाही, त्यांच्या पण काही गोष्टी आम्हाला कळल्या तर आमच्यासाठी पण त्या चांगल्या आहेत, म्हणून आम्ही आज संवाद करायला आलेलो आहे। लोकसभेची कुठेतरी तयारी आहे ही तुमची, रामटेकमध्ये तुम्ही लोकसभा लढणार असं चर्चा सुरू आहे, त्याची ही पूर्वतयारी म्हणायची नाही। ताकाला जाऊन गाडगं लपवण्यात काय अर्थच नाहीये। सगळेच पक्ष आपापल्या पदाधिकाऱ्यांना, म्हणजे ज्याला आपण पक्षीय शस्त्र म्हणतो, ती याचा अर्थ असा नसतो की ती धारदारच असू शकतात। जी कार्यकर्त्यांच्या रूपाने पण शस्त्रासारखे चांगले काम करणारे पण कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। त्यामुळे ऑब्व्हियसली येणाऱ्या निवडणुका कशा लढल्या जातील किंवा कशा लढवल्या आपल्या पक्षाकडनं जात याची थोडीफार कल्पना देणं तेही काम त्याच्यामध्ये नक्की आहे, तोही संवाद नक्की आहे। रामटेक लोकसभा शिवसेनेकडे आहे, परंतु ते शिंदे गटात गेलेले कृपाल तुमाने, तर आता तुम्ही त्या ठिकाणी उमेदवार देणार का? नाही कृपाल तुमाने नाही, तो पूर्णतः निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठरवू शकतात। ते जे ठरवतील ते आम्ही ऍक्सेप्ट करून पुढे चालणार आहे। मग इथला अगदी संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, इथला तळातला कार्यकर्ता सुद्धा त्या गोष्टी मान्य करून काम करणार आहे। त्यामुळे कोणाला देतील, कोणा विरोधात उभं राहायचंय ह्यापेक्षा
आपला उमेदवार किती उजवा असेल आणि तो नक्की लोकांसाठी काय करणार आहे हे सांगणं जास्त गरजेचं आहे. पण तरी ताई प्रत्येक पक्षाची इच्छा असते की आमचा उमेदवार आमच्या चिन्हावर निवडून यावा, अशी आपली इच्छा आहे की रामटेकमधून लोकसभा जी आहे ती तुमच्या बघा, आम्ही आघाडीमध्ये आहोत, त्यामुळे आघाडीमध्ये आता काय समीकरणं बनतायत त्याची सगळीच कल्पना आम्हाला नाही. पण त्या आघाडीच्या येणाऱ्या आठवड्याभरामध्ये नक्की काहीतरी होईल. त्याच्यानंतर पण परत एक दौरा आहे. त्यामुळे आघाडीच्या याच्यामध्ये ही सीट आमचीच किंवा तुमचीच असं म्हणणं आता तरी योग्य होणार नाही. त्याचा जो काही विचार आहे तो पक्षप्रमुख म्हणून आमचे वरिष्ठ नेतेगण म्हणून ते करतील. ताई, तुम्ही मुंबईच्या महापौर राहिल्या. मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्री आहे आणि यावर्षी फिल्म फेअर जो आहे तो गुजरातला होणार आहे. कसं बघता तुम्ही मुंबईच्या दृष्टीने फिल्म इंडस्ट्री आणि फिल्म? काही नाही बघत आहे. महाराष्ट्र आणि मुंबई कशी खालसा होते ते बघतोय आम्ही. भाजप 30 वर्ष सत्तेत येईल अशी खात्री जी आहे ती अमित शहानी बोलून दाखवली आहे आणि पुढील 30 वर्ष भाजप सत्तेत राहील या दृष्टिकोनातून काम करावं असं त्यांची कस्टम बैठक होती, त्याच्यामध्ये त्यांनी निर्देश देखील दिलेले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्यांवर आम्ही नाही बोलू शकत. तरी मी सांगते, दररोजचा दिवस सकाळ सूर्य बघतो तो दुसऱ्या दिवशी सूर्य बघणार की नाही याची जर गॅरंटी नसते तर ह्या गॅरंटीला काही अर्थ नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी जे आहे 17 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. अनेक मराठी लोकांनी सीमा लढ्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घेतला. ती तरुण पिढीला ते कळावं म्हणून हा हुतात्मा दिवस पाळला जातो. कसं बघतो याच्याकडे? मुळामध्ये काल पण मी तेच सांगितलं की भूतकाळ असावा की त्या भूतकाळातनं शिकलं पाहिजे आणि ते शिकण्यासाठी आपण अनेकदा इतिहासामध्ये जातो आणि हे जे हुतात्मे हे इतिहासामध्ये आता त्यांची नोंद आहे. त्यामुळे इतिहास सतत वाचला गेला पाहिजे, इतिहास मुलांसमोर आला पाहिजे आणि ते कर्तृत्व त्यांनी कुठल्या परिस्थितीत केलं आणि आज जे काही आपल्याला समृद्धी मिळाली आहे जी सगळी ती त्यांच्यामुळे मिळाली, तो विसर पडू नये म्हणून तो दिन आपण साजरा करत असतो. न्यायपालिकेच्या निकालातून जो आहे जातीयतेचा वास येतो असं वक्तव्य जे आहे जितेंद्र आव्हाड यांनी केले. तुम्ही कसं पाहता? तुम्हाला काय? मी ते ऐकलं नाही जितेंद्र दादा काय म्हणाले ते. त्यामुळे ते वास वगैरे मला नाही माहिती. त्यांनी असंही म्हटलं की आमंत्रणाची गरज काय, ज्यांना रामाला भेटायला जायचे असेल ते केव्हाही जातील. हे आमंत्रणाचं नवीन हे का काढलं जात आहे? त्यांनी भाजपवर टीका केली. असं काय नाही, मुळामध्ये अयोध्यामधला राम मंदिर म्हणजे मला वाटतं अनेक शंकराचार्यांनी पण आता त्याच्यावर हे केले आहेत. आता अनेक आखाडे म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं 4 शंकराचार्य 13 आखाडे आणि त्याच्यावरती सनातन धर्माची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. तर त्यांचाच विरोध आता जास्त प्रखरतेने सोशल मीडियावर किंवा आपल्या मीडियावर वगैरे तो दिसायला लागलेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्या गोष्टीकडे बघताना आपण हिंदू आहोत, आमच्या सगळ्यांचं दैवतच ते आहे. म्हणजे असं म्हणायला पण हे नाही की श्वास सुद्धा म्हणजे रामा याचं जर घेतलं आणि लयमध्ये जर योगा करतो तर योगामध्ये ते पहिलं शिकवलं जातं आणि तो श्वासात राम आहे. त्यामुळे प्रत्येकाचा राम आहे. आता याच्यामध्ये इव्हेंट करून जर कोण आमंत्रण देऊन कोणाला तरी वर चढवायचं, कोणाला तरी अपमान करायचं असं जर होताना दिसतंय तर त्याच्यावर आपण अधिक न बोलता ओके आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही जाऊ, कारण शेवटी दैवत्व काय कुठे फिरायला जात नाही, ते जाग्यावरच असणार आहे. त्याला नतमस्तक. 22 तारखेला तुम्ही सहभागी होणार नाही? आमचा तर कार्यक्रम ऑलरेडी ठरलाय ना. काळाराम मंदिर पक्षप्रमुखांनी 1 महिना आधीच ठरवलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे आमच्यासारखे सगळे नाशिकला असणार आहे आणि नाशिकला काळाराम त्याचं इतिहास मला सांगायची गरज नाही. साक्षात प्रभूंचीच ती भूमी आहे. पंचवटी तिला म्हटलं जातं. म्हणजे वनवासात असताना त्यांचा वास होता, तो प्रभूंचा वास आता त्या मातीच्या कणात आहे. त्यामुळे तिथे आहोत आम्ही. शरद पवारांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे 22 तारखेचं जायचं अयोध्येत.
ओके, त्यांना पटलंय, जात असतील. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय की त्यांना राहुल गांधीच्या यात्रेचं निमंत्रण आलं. त्यांनी म्हटलं की ते मी सशर्त स्वीकारतो आहे, पण अजूनही आमचं अलायन्स झालेलं नाहीये आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही आम्हाला निमंत्रित केलेलं नाहीये. इंडिया आघाडीचं आमंत्रण द्या असं त्यांनी बघा, हा खरंच नेते आणि प्रमुख पक्षाच्या या लोकांमधल्या गोष्टीत आम्ही उपनेते आहोत. आमच्यापर्यंत त्याच्यानंतर येतं, म्हणजे त्याच्या बेस बांधला की आमच्याकडे येतं. म्हणजे आपण जर एखादी बिल्डिंग बांधतो, ज्याला प्लिंथ म्हणतो, ते काम ते करतायत. जेव्हा संपूर्ण तयार होईल तेव्हा आम्हाला सांगतील, मग आम्ही त्या खालपर्यंत कसं न्यायचं, कसं सांगायचं, ते काम आमचं आहे. त्यामुळे वरिष्ठ पक्षाचे प्रमुख काय करतायत किंवा वरिष्ठ पक्षाचे लोक कुठे जात आहेत याच्याशी आमचं काही देणं घेणं. व्हीप न मानणाऱ्या 14 तुमच्या ठाकरे गटाचे जे आमदार आहेत त्याविरोधात शिंदे गट आता हायकोर्टात गेलेला आहे. त्याची सुनावणी होणार आहे आता. बघा, आता ज्या पद्धतीने सामान्यातल्या सामान्य माणसाला पण कळतंय की महाशक्ती, तुमच्याच मीडियातनं मी ऐकलं, महाशक्ती मागे, महाशक्ती मागे. त्यामुळे महाशक्ती मागे असेल तर काय पण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.